मानला जातो. तुमच्याकडे दोन प्रकारचे सर्वे राहतात, एक असतो प्लेन सर्वे आणि एक असतो जिओडेटिक सर्वे, बरोबर का. प्लेन सर्वे कोणाला बोलतात, जेव्हा छोट्या एरियाचा सर्वे करतात तर तुम्हाला ग्राउंड सगळं प्लेन दिसायला भेटतं. पण भारताचा नकाशा जेव्हा काढतात ना तेव्हा कर्वेचरला कन्सिडर करावा लागतो, पृथ्वीच्या कर्वेचरला कन्सिडर करावा लागतो. तर जेव्हा सर्वे करताना अर्थच्या कर्वेचरला कन्सिडर करत असणार तर त्याला जिओडेटिक सर्वे म्हणतात आणि अर्थच्या कर्वेचरला कन्सिडर करत नसणार तर त्याला प्लेन सर्वे म्हणतो आपण. त्याला काय बोलतो, प्लेन सर्वे. त्याचा फरक स्पष्ट करा आपण नंतर बघू. पण मग आता इथून काय शिकायचं आपल्याला, जेव्हा तुम्ही भारताचा नकाशा बनवताना किंवा समजा मोठा सर्वे करताय ना तुम्ही, तर लक्षामध्ये येईल की पृथ्वीचा कर्वेचर बी होऊन जातो पिक्चरमध्ये, बरोबर का. आणि विषय काय होतो, समजा इथे आपण आता लावला इन्स्ट्रुमेंट, समजा इन्स्ट्रुमेंट लावला मी, ओके. तो इन्स्ट्रुमेंट इथं लावला तर इन्स्ट्रुमेंटची लाईन ऑफ साईट तर ही आहे, लाईन ऑफ साईट ही झाली. बरं, आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इथे जर का आपण आता एखादा पोल जर का ठेवला, ठीक आहे, इथं जर का आपण पोल ठेवला तर माझ्या लक्षात काय येईल माहिती आहे का, की पोल जर का इथं ठेवला आपण, तुम्हाला काय तुम्ही काय म्हणणार की सर का हो इथे रीडिंग तर एवढी आहे, परंतु ही लाईन ऑफ साईट इकडे जाते, लाईन ऑफ साईट अशी जाते, बरोबर की नाही. तो इथे जर ॲक्च्युली बघायला गेलात तर रीडिंग आपली खरी तर हे पाहिजे, पण कर्वेचरमुळे एवढी मोठी रीडिंग दिसते. कुठली, या पिवळ्या कलरची रीडिंग आहे ना, हे बघा पिवळा किंवा ब्लॅक कलर बघा, हा ब्लॅक, एवढा मोठी रीडिंग तुम्हाला दिसते. कशामुळे आलं, हे कर्वेचरमुळे. नाही कळत आहे, नवीन सांगतोय बघा. हे काय झालं, हे पृथ्वीचा आपला हा कर्वेचर होता असा, तुम्ही इथे काय केलं आहे, इथं स्टाफ ठेवलेला आहे आपला, सॉरी इथे इन्स्ट्रुमेंट ठेवला आहे, इन्स्ट्रुमेंटची लाईन ऑफ साईट ही आहे, बरोबर की नाही. आणि तुम्ही स्टाफ ठेवला समजा इथं. आता मला सांगा तुम्हाला रीडिंग ॲक्युरेट भेटते काही नाही का, बरं. या पृथ्वीच्या कर्वेचरमुळे रीडिंग जास्त भेटते. खरं बघायला गेलं ना तर तुमच्या लक्षात येईल की सर ॲक्च्युली रीडिंग ही एवढी होती आपली, बघा ही रीडिंग द्यायला पाहिजे होती, पण कर्वेचरमुळे जास्त येऊन गेली ना ती. समजते का नाही. तो हा एवढा एरर येऊन गेला बघा, हा एरर येऊन गेला. खरी रीडिंग ही होती फक्त, तो ॲक्च्युअल रीडिंग ही होती, पण एरर येऊन गेला, एवढा एरर येऊन गेला. हा जो एरर असतो, हा एरर कशामुळे आला, हा एरर आला कर्वेचरमुळे, हा एरर आला कर्वेचरमुळे, आणि हा एरर आला रिफ्रॅक्शनमुळे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय बरं का, की टेलिस्कोप जो असतो त्या टेलिस्कोपमधून जेव्हा बघणार ना तर लाईन ऑफ साईट स्ट्रेट न दाखवतात, थोडी खाली झुकलेली दाखवतात, खाली झुकलेली दिसते. तर याचा अर्थ कर्वेचर आणि रिफ्रॅक्शन या दोघांच्या करेक्शनमुळे तुम्हाला या स्टाफवरची रीडिंग ॲक्युरेट भेटणार नाही. तो कोणकोणता प्रॉब्लेम आला, 3 प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात हे करत असताना. हे बघा हा इन्स्ट्रुमेंट आहे, हा इन्स्ट्रुमेंट आहे, इकडे स्टाफ ठेवला आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की जेव्हा तुम्ही रीडिंग बघतायत ना, ही रीडिंग ॲक्युरेट भेटत नाही. याच्यामध्ये एरर आहेत 3 प्रकारचे. कोणकोणते, तो पहिला एरर जर आहे तर तुम्हाला करेक्शन करावं लागेल. तो पहिला एरर कोणता आहे, तो आहे कर्वेचरचा एरर. कर्वेचर, पृथ्वी आपली कर्व शेपमध्ये असते त्यामुळे एरर येतो कर्वेचर. नंतर रिफ्रॅक्शनचा एरर, रिफ्रॅक्शनचा. आणि तिसरा असतो कोलिमिनेशन एरर, कोलिमिनेशन एरर, कोलिमिनेशन एरर. किती प्रकारचे एरर येतात, जेव्हा तुम्ही लेवलिंग करतात डम्पी लेवलमधून बघतात, स्टाफकडे बघतात, तेव्हा तुम्हाला जी रीडिंग भेटते त्या रीडिंगमध्ये किती प्रकारचे एरर येतात, 3 प्रकारचे एरर यायचे चान्स आहेत. कर्वेचर एरर, रिफ्रॅक्शन एरर आणि कोलिमिनेशन एरर. बोला कळतंय का. पण या तिघ प्रकारचे एरर तुम्हाला टाळायचे असतील, ठीक आहे, किंवा 3 प्रकारचे एरर जर तुम्हाला टाळायचे असतील, 3 प्रकारपैकी कोणता, कर्वेचर आणि रिफ्रॅक्शनचा जर तुम्हाला एरर टाळायचा असेल तर तुमच्याकडे एक लेवलिंगचा प्रकार असतो ज्याचं नाव आहे रिसिप्रोकल लेवलिंग. काय नाव आहे त्याचं, रिसिप्रोकल लेवलिंग. ओके. मग आता रिसिप्रोकल लेवलिंग शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला मी कर्वेचर करेक्शनचा फॉर्म्युला सांगतो, रिफ्रॅक्शनच्या करेक्शनचा फॉर्म्युला सांगतो. तो कर्वेचर करेक्शनचा फॉर्म्युला काय आहे, कर्वेचर करेक्शन जर बघायला गेलात ना तर निगेटिव्ह राहतो. बघा कर्वेचर करेक्शन CC कसं काढतात बरं, कर्वेचर करेक्शन CC कसं काढतात, फॉर्म्युला लिहून घ्या सगळ्यांनी. कर्वेचर करेक्शन कसं काढतात, तो कर्वेचर करेक्शन काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतोय मी आता. तो आहे आपल्याकडे 0. मायनसमध्ये मायनस असतो ना, तो मायनस 0.0785 डीचा स्क्वेअर, 785 डीचा स्क्वेअर, 0.0785 डीचा स्क्वेअर. ओके. हे डी काय असतं, हे डी असतं होरिझॉन्टल डिस्टन्स, किलोमीटरमध्ये टाकावा लागतो आपल्याला. एकतर हा फॉर्म्युला वापरा किंवा CC इज इक्वल टू दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे याचा d² डिवाइड बाय 2r, d² डिवाइड बाय 2r. तो d² डिवाइड बाय 2r, 2r म्हणजे रेडियस झाली. r म्हणजे काय झाली, पृथ्वीची रेडियस किती असते, काहीतरी 6400 किलोमीटर असेल किंवा 700 किलोमीटर, एकदा चेक करा, रेडियस झाली. आणि डी म्हणजे काय, डिस्टन्स, 2 ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स. हे पृथ्वीवरचे 2 पॉईंट आहेत ना, यांच्यामधल्या अंतराला बोलतात ओरिजिन डिस्टन्स डी. आणि कशात टाकतात, तो कॅपिटलमध्ये आपलं किलोमीटरमध्ये. समजलं का. म्हणजे सांगायचं दोघांचा फॉर्म्युला सेम आहे बरं का, हे सेमच आहे. उत्तर जर काढलं तर काय, एकतर -0.0785 d² म्हणा किंवा मायनस d² डिवाइड बाय 2r म्हणा, दोघांचा मिनिंग सेम आहे. हा झाला CC, हा काय झाला CC.
म्हणजे कोई कर्वेचर करेक्शन, हा कर्वेचर करेक्शन झाला. आता मला रिफ्रॅक्शन करेक्शन काढायचं आहे. रिफ्रॅक्शन करेक्शन पॉझिटिव्ह राहतो. कसं काढतात तो काढतात रिफ्रॅक्शन करेक्शनचा फॉर्म्युला सांगतो. 0.0112 डीचा स्क्वेअर, 0 पॉझिटिव्ह असतो तो, किंवा याला दुसऱ्या पद्धतीने लिहायचा तरीका काय, डी स्क्वेअर डिवाइड बाय 14R पॉझिटिव्हमध्ये. ओके, तो याला बोलतात करेक्शन फॉर द रिफ्रॅक्शन. तो करेक्शन फॉर रिफ्रॅक्शनचा फॉर्म्युला आला. आता या दोघांची बेरीज जर का तुम्ही केली तर त्याला बोलतात कंबाईन करेक्शन. त्याला काय बोलतात, कंबाईन करेक्शन. आणि हा कंबाईन करेक्शन जर तुम्ही करायला गेला तर हा बी निगेटिव्ह येतो. आणि कंबाईन करेक्शन किती येतो, मायनस. कंबाईन करेक्शन किती येतो, मायनस 0.600 मायनस 0.0673 मायनस 0.0673 डीचा स्क्वेअर. हा झाला कंबाईन करेक्शन, जो की माझ्या गणितामध्ये लागणार आहे. बोला, कळाला का तिघी फॉर्म्युले? कळाले का सांगा. कंबाईन करेक्शन कसं काढतात कळालं का. मायनस 0.0673 डीचा स्क्वेअर कंबाईन करेक्शन. रिफ्रॅक्शन कसं काढतात 0.0112. ठीक आहे. आणि कर्वेचर करेक्शन कसं काढतात मायनस 0.0785 डी स्क्वेअर. कळतंय का रे बाळांनो, सांगा बरं. 3 फॉर्म्युले सांगितलेत, कर्वेचर करेक्शन, रिफ्रॅक्शन करेक्शन, कंबाईन करेक्शन. सांगा 3 फॉर्म्युले लक्षात राहिले का. राहतंय का लक्षात. कर्वेचर करेक्शन, रिफ्रॅक्शन करेक्शन आणि कंबाईन करेक्शन, हे 3 फॉर्म्युले लक्षात राहतंय का तुमच्या. आता आपण एक काम करू, आपण आता यार बंद कर रे माईक तुझा रे. कोणी माईक सुरू केलाय. चला बरं का, आता याला सॉल्व्ह करू आपण. हा 7 मार्काचा गणित जे आहे याला आपण आता बघणार आहोत. फॉलोइंग नोट रिपर द ऑपरेशन इन्व्हॉल्व रेसिप्रोकल लेवलिंग. तो 7 मार्काचं गणित आहे, याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. खूप सोपं गणित आहे. तुम्हाला 3 फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत मी. आता कसं करायचं, सिंपल आहे. हे बघा, हे कसं आहे, रेसिप्रोकल लेवलिंगची कन्सेप्ट काय असते. विचार करा तुम्ही, एखादी नदी आहे, ही एक नदी आहे. या नदीच्या ठीक आहे इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला आपण काय केलं, इकडे मेजरमेंट घेऊ. इथं स्टाफ ठेवलेला आहे, इथं इन्स्ट्रुमेंट ठेवला, सॉरी या पद्धतीने आहे. तो इकडे इन्स्ट्रुमेंट ठेवतो, इथे स्टाफ ठेवतो, इथे बी स्टाफ ठेवतो. तर ही नदी आहे समजा. तो नदीच्या इकडच्या बाजूला इन्स्ट्रुमेंट ठेवून इथून मी आता रीडिंग घेतली पहिल्या इथेची, आणि इकडून इकडची पण रीडिंग घेतली. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की सर तुम्ही जी रीडिंग घेतली ही आली इकडची, समजा ए पॉईंट आहे, इकडचा बी पॉईंट आहे, तो याची रीडिंग आली HA, छोटा HA, आणि इकडची रीडिंग आली HB. तो ए वरती इन्स्ट्रुमेंट असताना HA काढला, HB काढला. आता मी काय करतो, पुन्हा मी काय करतो, इन्स्ट्रुमेंट इकडे ठेवतो, आणि इकडून रीडिंग घेतो. तो इकडून जेव्हा रीडिंग येईल हा HB डॅश आला समजा, आणि इकडून ही रीडिंग जेव्हा घेतली मी तर हा HA डॅश आला. कळतंय का नाही तुम्हाला. तो इन्स्ट्रुमेंट एका बाजूला ठेवून आपण 2 ठिकाणी रीडिंग घेत आहोत, नदीच्या अलीकडे, नदीच्या पलीकडे. तो HA आणि HB सेम इन्स्ट्रुमेंट इकडच्या बाजूला ठेवून आता 2 रीडिंग घेत आहोत. त्या पद्धतीने 2 रीडिंग. तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की सर रीडिंग तर 4 आल्या, मग Aच्या 2 आणि Bच्या 2. कळतंय का सांगा. आता मला करायचं काय, मला काय करायचं माहिती आहे का, मला काय करायचं हे सांगतो बघा, लक्ष द्या. हे बघा, मला शोधायचा असतो ॲक्च्युली कॅपिटल H. कॅपिटल H म्हणजे काय, या नदीच्या बाजूला इथला पॉईंट जो आहे, इथला पॉईंट आणि इथला पॉईंट, या दोघांमधला गॅप मला शोधायचा आहे, ज्याला बोलतात कॅपिटल H. हा कॅपिटल H कसा काढतात बारीकाईने बघा आता कसा काढतात. यार हा माईक कोण लावलाय, बंद करा, लावा रे. हा माईक कोणाचा बंद कर रे, नाही तर मी व्हिडिओ बंद करून टाकेल. आता काय बरं का, आता बघा तो इथं काय, आता मला H काढायचं कॅपिटल H. तो कसा काढणार, कॅपिटल H बरोबर कसा काढतो, आता बघा तो उत्तराचा बाण मारायचा. मला रीडिंग ज्या दिलेल्या आहेत तो ए इन्स्ट्रुमेंटवर ठेवून, बघा 2 रीडिंग दिल्या, मी डायरेक्ट कॅपिटल H काढतो. कसा काढतो बघा, ए आणि बी ची रीडिंग. मग कसं करणार मी, 1.750 मायनस 3.050. ठीक आहे, प्लस त्याच्याच पुढे प्लस. आता माझ्याकडे जागा कमी आहे, हे तुम्हाला मी बरोबर सांगितलं असते. बघा असं करायचं आहे, कॅपिटल H उत्तराचा बाण मारला मी, डायरेक्ट उत्तर काढतो. कॅपिटल H बरोबर
कॅपिटल बरोबर 1.750 मायनस 3.050 समजून घ्या, प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार 1.450 मायनस 2.900 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय टू असं तुम्ही करा आणि सांगा हा एच किती आला. कळालं का काय केलं. पहिली रिडिंग मायनस दुसरी रिडिंग, खाली पण पहिली रिडिंग मायनस दुसरी रिडिंग, ज्या व्हॅल्यू येतील त्यांचा ॲव्हरेज घ्यायचा आहे. ॲव्हरेज म्हणजे बेरीज करून डिवाइड बाय 2 करायचं आहे. कळतं आहे का काय केलं मी तर. हा येऊन जाईल एच किती आला सांगा. समजलं का नाही काय केलं मी तर. कळालं नसेल तर सांगा रे. कळालं का नाही. 1.750 मायनस 3.050 याच्या पुढे काय प्लस इथे काय 1.450 मायनस हा काय 2 पॉईंट ना मायनस 2.900 डिवाइड बाय 2 करा. किती आन्सर येते सांगा. आन्सर येते -1.375 म्हणजे हे हाईट डिफरन्स आहे मीटरमध्ये. समजलं का कळत नाही रे. आता एच जर आला असेल तर तुम्हाला आता काय म्हणलेले कळालं ना. बरोबर सर. हां चला आता आपण काय करणार नाऊ रिड्यूस लेवल काढायची. मला आता रिड्यूस लेवल काढायची. बघा त्यांनी तुम्हाला एची रिड्यूस लेवल दिलेली आहे आणि म्हणलं की रिड्यूस लेवल ऑफ बी. पहिलं उत्तर बघा ट्रू. तर तुम्हाला पहिलं फाईंड काय करायला लागलं रिड्यूस लेवल ऑफ बी काढायचं आहे. बी मग कसं काढणार सिम्पल आहे. रिड्यूस लेवल ऑफ ए प्लस एच म्हणजे मी काय करणार रिड्यूस लेवल ऑफ ए किती दिलं आहे तुम्हाला 350.5 बरोबर 350.5 आणि मायनसमध्ये आले म्हणून मी डायरेक्ट मायनस लिहिणार मायनस 1.375. मग सांगा मला रिड्यूस लेवल ऑफ बी किती आला. रिड्यूस लेवल ऑफ बी किती आला 349.125 मीटर येते का. हा झाला रिड्यूस लेवल ऑफ बी. रिड्यूस लेवल ऑफ बी. बोला रे लवकर. पहिलं उदाहरण सॉल्व झालं काय ट्रू आहे. पहिलं उदाहरण सॉल्व झालं. नाही समजलं का कमेंट. रिड्यूस लेवल ऑफ बी झाला. आता आपण काय करूया. आता मला दुसरं उदाहरण सॉल्व करायला लावते. काय म्हणतोय बघा. मला म्हणतोय कंबाईन करेक्शन कर्वेचर आणि रिफ्लेक्शनचा कंबाईन करेक्शन काढायचा आहे. आणि फॉर्म्युला माहिती आहे तो 2 नंबरचा आकडा मला आता कंबाईन करेक्शन काढायचा आहे. आणि कंबाईन करेक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला. कंबाईन करेक्शनचा फॉर्म्युला काय -0.0673 डीचा स्क्वेअर -0.0673 इंटू डीचा स्क्वेअर. मग करा काय येईल बरं का आता -0.0673 इंटू डी किती दिलं आहे. डी बघा डिस्टन्स बिटवीन ए बी 350 मीटर आहे. पण मी तुम्हाला अगोदरच बोललो की डी मीटर किलोमीटरमध्ये टाका. 350 मीटर जर असेल तर किलोमीटरमध्ये कसं होईल. याला डिवाइड बाय 1000 केलं तर 0.35 तो 0.35चा स्क्वेअर करावा लागेल. सांगा बरं सी सी किती आला. कंबाईन करेक्शन किती आलं 0.0673 इंटू 0.35चा वर्ग किती आलं 0.0082 मीटर. बरोबर का. हा सी सी कशात भेटतो तुम्हाला मीटरमध्ये. बोला आला का सगळ्यांना. बरोबर काढलं ओके. तो या पद्धतीने आपण आन्सर बरोबर काढलं कारण अंतर कमी होतं म्हणून एवढा करेक्शन आलेला आहे. सी सी मध्ये 2 पॉईंट झाले ना. मग आता पहिला सॉल्व झाला दुसरा बी सॉल्व झाला. बोला क्लिअर आहे का सांगा. चला आता बारकाईने लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे. आता बघा आता तिसरं उदाहरण आणि चौथं उदाहरण लगेच जागेवर सॉल्व होऊन जातं. तिसरं आणि चौथं एकत्रच आहे.
आता याला कसं सॉल्व करतात व्यवस्थित बघा. आता मला एक सांगा, तुम्हाला आता 3 नंबरचं सॉल्व करतोय कोलिमिनेशन एरर. हा कोलिमिनेशन एरर तुम्हाला काढायचा असेल तर एक आयडिया सांगतो काय बरं का. असं मानून घ्या की आपली जी लाईन ऑफ कोलिमिनेशन म्हणजे लाईन ऑफ साईट आहे ना, ही बघा या पद्धतीने असते. तो असं माना की ती वरच्या बाजूला झुकलेली, वरती गेलेली, असं माना वरती झुकलेली. असं जर तुम्ही मानलं तर बघू ना, असं मानून घ्यायचं की बाबा वरती झुकलेली आहे, असं मानून घेऊ आपण. ओके, अजून लाईन ऑफ कोलिमिनेशन इज अपवर्ड. आपण असं मानलं की लाईन ऑफ कोलिमिनेशन वरती झुकलेली आहे. बरं ठीक आहे. आता बघा बरं, आता कसं करतो, मानून घेतलं. आता बघा रे, आता कसं करायचं मला लक्ष द्यायचं ना. तर इन्स्ट्रुमेंट जेव्हा ए वरती राहील तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल, इन्स्ट्रुमेंट जेव्हा ए वरती ठेवलं आहे आपण तेव्हा त्याच्या जवळची रिडिंग किती आहे. व्हेन इन्स्ट्रुमेंट ॲट ए, इन्स्ट्रुमेंट ए वरती असेल तेव्हा ए वरची रिडिंग किती असणार, तो काय होईल बरं का, एच ए बराबर काय रिडिंग येईल ती रिडिंग येईल आपल्या दिलेल्या उदाहरणानुसार 1.750 मीटर. बरोबर की नाही. एवर ठेवून एवर बघितलं तर 1.750 मीटर राहील. बरोबर. चला पुढे जाऊ. पुढे आपल्याला आता जायचं आहे, पुढचं काय बरं का, कंबाईन करेक्शन पण झालं ना. ओके, नेक्स्ट आता तुम्ही सांगा बघा, जर करेक्ट रिडिंग एला किती आहे 101.750 मीटर आहे, तो 1.750 मीटर आहे. आता तुम्ही मला सांगा बीला काय असेल, एच बी. तो एच बीला काय येईल बाळांनो, एच बीला जी रिडिंग येईल म्हणजे कुठली 3.050 ही जी रिडिंग आलेली आहे ही ॲक्युरेट नाही आहे, हिच्यामध्ये थोडासा एरर आहे, ई आहे त्याच्यासोबत. मग त्याच्यासोबत जर ई आहे तर कोणता मायनस किती आणला होता तुम्ही बघा, मायनस 0.0082 एवढी कंबाईन करेक्शन होता की नाही, एवढा कंबाईन करेक्शन. मायनस रिफ्रॅक्शन मायनस लाईन ऑफ कोलिमिनेशन पण मायनस करून घेतो ई एवढा. तो मानून घेतो की बाबा ई पण काय आहे बरं का, वरती बाजू आहे म्हणून वरच्या बाजूला असल्यामुळं मी मायनस करतो मायनस ई. तो एच बीला रिडिंग काय येईल, ॲक्च्युअल रिडिंग मायनस कंबाईन करेक्शन मायनस लाईन ऑफ कोलिमिनेशन ई, मायनस लाईन ऑफ कोलिमिनेशन ई. बरोबर का. मग आता मला सांगा बाळांनो, आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की सर आपण एच काढला आता आपण तो पूर्ण ॲव्हरेज घेऊन तो एच काय असतो असं बी लिहिता येईल एचला मला, एच ए मायनस एच बी, एच ए मायनस एच बी. बरोबर का. एच ए मायनस आणि एच किती होता 8 बरं का. किती होता एच, तो किती काढला मी बघितला नाही, तो एच किती होता मायनस, आता कुठे गेले ती व्हॅल्यू, एच किती होता सांगा रे. एच काढला होता ना आपण 1.750 मायनस 3.050. बरोबर का. तुम्हाला आता एच काढायचा आहे. एच किती आला आता, एक मिनिट, इथे का होता वरती प्लस, दुसरी रिडिंग किती 1.450 मायनस 2.900 डिवाइड बाय 2. एच होता मायनस 1.375. बरोबर, मायनस 1.375 हा होता एच इज इक्वल टू, आता तुम्ही जे चालू एच काय एच ए मायनस एच बी करणार आहे ते बघा 1.750 मायनस एच बी किती आहे ब्रॅकेटमध्ये लिहितो 3.050 मायनस 0.0082 मायनस ई, याला बोलतात लाईन ऑफ कोलिमिनेशनचा एरर. जर हा पॉझिटिव्ह आला तर तुम्ही अजूम केलेल्या वरची बाजू बरोबर होती आणि हा निगेटिव्ह आला तर याचा अर्थ लाईन ऑफ कोलिमिनेशन खाली. मग आता मी हे सॉल्व करतो बघा, मायनस शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करायचं आहे, मायनस 1.375 अल्फा इक्वल ब्रॅकेट अल्फा इक्वल काय आहे पहिली रिडिंग काय 1.750 मायनस ब्रॅकेट टाकतो 3.050 मायनस 0.0082 मायनस अल्फा एक्स ब्रॅकेट कंप्लीट शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. याचा अर्थ ईची व्हॅल्यू काय आली, आता ईची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 0.082. ही आहे लाईन ऑफ कोलिमिनेशनची व्हॅल्यू. तो ही लाईन ऑफ कोलिमिनेशनची व्हॅल्यू आली, तिसरं उदाहरण सॉल्व झालं. पण ती निगेटिव्ह आली, याचा अर्थ तुम्ही अपवर्ड मानलेली होती, उत्तर निगेटिव्ह आलेलं आहे म्हणजे लाईन ऑफ कोलिमिनेशन डाऊनवर्ड आहे. तो आता इथं कसं लिहिणार, लाईन ऑफ कोलिमिनेशन हे 3 नंबरचं उदाहरण झालं बरं का. हे 3 नंबर झालं, तो 3 नंबर सॉल्व झाला. आता 4 नंबर
हेअर 4 नंबर डायरेक्ट उत्तर लिहितो हेअर लाईन ऑफ कोलिमिनेशन बिकम निगेटिव्ह किती व्हॅल्यू आली ती काढून टाकली तुम्ही बिकम निगेटिव्ह इट मीन्स बिकम निगेटिव्ह इट मीन्स लिहितो डायरेक्ट इट मीन्स लाईन ऑफ कोलिमिनेशन इज अजूम टू बी रॉंग लाईन ऑफ कोलिमिनेशन आपण चुकीचं अजूम केले अजूम टू बी लॉंग काय मानलं होतं आपण की वरती चाललाय बाबा तो सो देअर फोर लाईन ऑफ कोलिमिनेशन नेमकी कुठे असेल द करेक्ट लाईन ऑफ कोलिमिनेशन इन्क्लाइन डाऊनवर्ड काय असेल ते इन्क्लाइन डाऊनवर्ड खाली असेल तो जर तो पॉझिटिव्ह आला असता तर इन्क्लाइन अपवर्ड राहिला असता पण निगेटिव्ह आला याचा अर्थ इन्क्लाइन डाऊनवर्ड आहे बोल कळाला का अशा पद्धतीने हे 7 मार्काचं उदाहरण झालेलं आहे त्यांनी म्हणले ना द लाईन ऑफ कोलिमिनेशन इन्क्लाइन अपवर्ड और डाऊनवर्ड खाली गेली बाबा ती वरती मानली होती मग उदाहरण सॉल्व नाही झालं ते असं बोला कळालं का तर या पद्धतीने आपलं उदाहरण